जिल्ह्याचे पालक कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, तालुक्याचे पालक हे जर येत नसतील, याला अर्थ यांना संविधान मान्य नसावं किंवा शासनाचा दबाव असावा. अरे मला नोकरी शासनाकडनं मागायची आहे, माझं रक्षण करणं तुमचं कर्तव्य, मी तुमचा मुलगा आहे, हे पण त्यांना माहिती पाहिजे. मला आधार देणं या जिल्ह्याचा कलेक्टरचं कर्तव्य, प्रांताचा कर्तव्य, तहसीलदाराचं कर्तव्य, मला समज देणं सुद्धा त्यांचं कर्तव्य आणि माझी शिफारस म्हणून मायेची भूमिका निभवणं सुद्धा त्यांचं कर्तव्य. कारण शासकीय अधिकारी हे माझी माय आणि माझी शिफारस बापाकडे करून देण्याचं काम त्याच आहे. आणि शासन हे राज्य करते, ते जरी बाप असतील पण त्यांचा सुद्धा आणि माझा सुद्धा सर्वांचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि मी माझ्या बापाचं संविधान वाचवण्यासाठी आणि या देशातील तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी आमरण उपोषण करत आहे. जरांगे साहेब भाग्यशाली आहेत, तर त्या जरांगे साहेबांच्या उश्या पाटाला अधिकारी बसतात, ते फक्त एका जातीसाठी लढतायत तरी त्यांच्या उश्या पाट्याला बसतात. आविलाल देवरे जरांगे साहेबांच्या जातीच्या लोकांना पण नोकरी मिळायला पाहिजे असं सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी बसतात आणि माझ्या जिल्ह्याचे अधिकारी माझी दखल घेत नाही. आपले आयुक्त युवा कौशल्य पहिल्या दिवशी आले तर 10व्या दिवसापर्यंत त्यांनी मला संपर्क सुद्धा केला नाही. किंवा नाशिकचे उपायुक्त विभागीय आयुक्त त्यांनी पहिल्या दिवशी फोन केला, त्यानंतर फोन केला नाही. शासनाकडे पत्र दिलं, जरांगे साहेबांना 5 दिवसात 4 ते 5 दिवसात हातात GR मिळतो आणि मराठा समाजाला न्याय मिळतो. मग इथं मराठा समाजाचे मुलं नाहीत का माझ्याकडे? मग त्यांच्यावर का अन्याय करतोय सर? त्यासोबत सर्व धर्माचे SC, ST, OBC, मराठा, गोवळ सर्व जाती धर्माचे माझ्यासोबत तरुण आहेत.